श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. मित्रांनो, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. त्यामुळे तुमच्या आयुष्यात खूप काही बदल होईल. खरं आहे, दिखाव्याची जी नाती असतात ती दुरूनच दिखावा करतात. खरी नाती तीच असतात जी कशाचीही पर्वा न करता कायम सोबत असतात. मग ते नातं कोणतं का असेना, आणि जी नाती वेळेनुसार अथवा कोणाच्या तरी सांगण्यावरून बदलतात ती आपली कधीच नसतात. वेळ कोणातही येवो, मन विचलित होऊ न देता परिस्थितीचा सामना करायला हवा. परिस्थिती कायम राहत नाही. वाईटानंतर चांगले दिवस येतातच. जीवनात सतत लाभच होईल असे नाही. काही वेळा नुकसानही होईल. चांगल्या दिवसात उन्मत्त होऊ नये, वाईट दिवसात खचून जाऊ नये. हरामाच्या पैशातून नव्हे तर कष्ट करून मिळालेल्या धनाने पोट भरावे. पात्रता नसलेली लोक ज्या वेळेस आपल्याला निंदा करतात, आपल्यावर निंदा करतात, तेव्हा हताश होऊ नका. तुकोबाराय म्हणतात, ढेकणाशी बाज घर, उतार चढ केवढे. ढेकणाला पलंगच आपल्या किल्ल्याप्रमाणे वाटत असतो. दिवसभर तो त्याचं चढ उतार करण्यात मग्न असतो. अशा ढेकणाप्रमाणे आयुष्य जगणाऱ्या सडक्या बुद्धीच्या लोकांकडे जास्त लक्ष देऊ नका. मी कोणासाठी माझे विचार आणि माझा स्वभाव बदलू शकत नाही. खोटेपणा दाखवून माणसे जोडण्यापेक्षा खरं वागून ती दुरावलेली मला चालतात. ज्यांनी मला समजून घेतलं आहे त्यांच्यासाठी मी जसं आहे तसा भारीच आहे. ज्या लोकांनी गैरसमज करून मला दूर केलं त्यांना समजावण्याची गरज मला कधीच वाटत नाही. चूक नसतानाही जवळच्या विरोधात जातात तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा. हे कलियुग आहे. येथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला तोडलं जातं. कोणाचे कान भरून आणि कोणाबद्दल काड्या करून कधीच स्वतःचं अस्तित्व निर्माण होत नाही. आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीतिमत्ता साफ असावी लागते. पटते का बघा. निंदकांना घाबरू नका. त्यांना आपल्याविषयी जेवढं वाईट बोलता येईल तेवढं बोलू द्या. त्याचमुळे आपले वर्तन बदलत जाते. ज्याप्रमाणे गल्लीतील 2-4 डुक्कर असल्याशिवाय गल्ली स्वच्छ राहत नाही, त्याचप्रमाणे आपल्या अवतीभोवती 2-4 निंदक असल्याशिवाय आपल्या जीवनाचा विकास होत नाही. सूर्याची काय गंमत असते ना. पूर्वेकडे असला की तो सूर्योदय आणि पश्चिमेकडे असला की तो सूर्यास्त. माणसाचं पण तसंच आहे. समोरच्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे वागला तर चांगला आणि त्याच्या मनाविरुद्ध वागला तर वाईट. माणसांना ओळखणं फार महत्त्वाचं. माणसाचा वापर यूज अँड थ्रो सारखा करतात. अशांना ओळखून व समजून थोडंसं अंतर ठेवावं, म्हणजे आपला वापर करणाऱ्याकडून आपलं मानसिक व शारीरिक त्रास कमी होतो. शत्रू बनवण्यासाठी भांडणच करणे गरजेचे नाही. फक्त स्वतःच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे वागून बघा. बरेचसे शत्रू आपल्याच आसपास सापडतील. मैत्रीवर एक छान वाक्य, परिचयातून जुळते ती मैत्री, विश्वासाने जपते ती मैत्री, सुखात साथ देते, साथ मागते ती मैत्री आणि दुःखात साथ देते ती मैत्री, सुखांवर रागवते ती मैत्री, यशावर सुखावते ती मैत्री, पापण्यातील अश्रूंना गोठवते ती मैत्री, डोळ्यातील भाव ओळखते ती मैत्री आणि एकमेकांचा मान ठेवते ती मैत्री. जी माणसं एकटी असतात ती चुकीची किंवा चुकलेली नसतात. ती माणसं स्वाभिमानी असतात, इतरांचा विचार करणारी असतात, समोरच्याच्या सुखासाठी दूर आलेले असतात, नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करून हरलेली असतात, प्रामाणिक राहून दुखावलेली असतात, समोरच्याला नको आहे नातं, नको आहे आपली सोबत म्हणून दूर निघून आलेली असतात. एकटी असणारी माणसं चुकीची किंवा चुकलेली नसतात. बस त्यांना कुणी समजून घेणारं नसतं. देव म्हणतो, मी देवाला विचारले, तुला मनुष्याविषयी जास्त आश्चर्य का वाटतं? देव उत्तरला, मनुष्य पैसा मिळवण्यासाठी आरोग्य गमावतं व आरोग्य परत मिळवण्यासाठी तो सर्व पैसा खर्च करतो. तो भविष्याच्या काळजीत वर्तमान गमावतो आणि त्यामुळे वर्तमानातही जगत नाही व भविष्यातही जगत नाही. तो असा जगतो की कधीच मरणार नाही आणि असा मरतो की कधी जगलाच नाही. एका शेतात 2 चिमण्यांची गोष्ट आहे. एका शेतात 2 चिमण्या दाणे खात होत्या. लगेच एक चिमणी म्हणाली, अगं लवकर पड, बघ तिथे माणूस उभा आहे. दुसऱ्या चिमणीने निरखून पाहिले आणि म्हणाली, चिंता करू नकोस, तो माणूस नाही, ते बुजगावणं आहे. पहिली चिमणी म्हणाली, तुला कसं कळलं? दुसरी चिमणी म्हणाली, अगं वेडे, तुला इतकं पण कळत नाही, त्याच्या हातात मोबाईल दिसतो का तुला? मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या प्रियजनांबरोबर नक्की शेअर करा. तुमच्या फॅमिलीमध्ये आणि मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करायला विसरू नका आणि एक छानशी कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. तुम्ही काहीही कमेंट करू शकता. त्याचबरोबर बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.